हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताईंनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. बघू शकता हा आहे 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर आपण आज बघणार आहोत ब्लाऊजच्या स्लीव्ज कशा जोडायच्या. म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या ताई असतात त्यांना स्लीव्ज जोडताना फ्रंट साईड आणि बॅक साईडमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. तेच आपण आज पाहणार आहोत. स्लीव्ज कशा जोडायच्या बघू शकताय. सर्वप्रथम मी सगळा ब्लाऊज जोडून घेतलेला आहे आणि फक्त स्लीव्ज जोडायच्या राहिलेल्या आहेत. बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ब्लाऊज तयार करून घेतलाय. बघू शकताय ब्लाऊज आपण बसलोय त्या साईडला ब्लाऊजचं फ्रंट पार्ट आपल्या बाजूला येईल अशा पद्धतीने ठेवलाय. बघू शकताय दोन स्लीव्ज मी घेतलेले आहेत. कर्व शेप फिश कट दिलेला आहे. तो समजण्यासाठी तुम्ही नीट बारकाईने व्हिडिओ बघू शकताय. आपण ज्या साईडने बसलेलो आहोत म्हणजेच आपल्या उजव्या हाताला मी आता आपली जी पहिली मी बाही लावणार आहे बघू शकताय ती उजव्या हाताची, म्हणजे आपण जे बसलोय तो आपला उजवा हात अशा पद्धतीने बघू शकताय. जो कर्व शेप आलेला असतो फिश कट तो फ्रंट साईडला आणि जो एक्स्ट्राचा पार्ट असतो आपण जो फिश कटला देतो तो बॅक साईडला आला पाहिजे. अशा पद्धतीनं मध्य भागातून अजून आपण आता नवीन असतो, स्लीव्ज कमी जास्त पडायला नको म्हणून आपण मध्य भागापासून आधी स्लीव्ज लावायला सुरुवात करायची. ताईनो कसं असतं एकदा तुम्हाला अनुभव म्हणजे सुरुवातीला तुम्ही असं मधूनच सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला जरी एकीकडे एका साईडला जास्त किंवा कमी अशी भाई होणार नाही तुमची. बघू शकता अशा पद्धतीनं. आणि एकदा तुम्हाला प्रॉपर सराव झाला व्यवस्थित भाई तुम्हाला कटिंग करायला आली जमली की तुम्हाला अजिबात ही भाई कमी जास्त कुठेही पडत नाही. बघू शकता अशा पद्धतीनं आपली भाई लावून घेतली. त्याच पद्धतीनं आता बघू शकता ही आपण ज्या बाजूने बसलोय तो डाव्या हाताची बाजू आता मी घेतलेली आहे. बघू शकताय कर्व शेप दिलेला असतो तो फ्रंट साईडला आणि जो एक्स्ट्राचा भाग असतो तो बॅक साईडला. बघू शकता अशा पद्धतीनं ही भाई अशी उलटवून घ्यायची. बघू शकताय पुन्हा एकदा बारकाईने ताईनो बघा. जो कर्व शेप दिलेला असतो तो फ्रंट साईडला आला पाहिजे आणि जास्तीचा पार्ट असतो तो बॅक साईडला आला पाहिजे. अशा पद्धतीने मधोमध ही भाई आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायची. खूप ताईंनो बारकाईने व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला नक्की समजेल. आणि सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतो, तुम्हालाच नाही, अशा नवीन शिकणाऱ्या ज्या ताई असतात त्यांना प्रत्येकीला हा अनुभव येतो. सुरुवातीला आम्हाला सुद्धा हे प्रॉब्लेम आलेत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास केलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीनं मधून भाई लावायला सुरुवात करायची. म्हणजे कसं असतं एक्स्ट्राचं एखादं थोडंसं अर्धा एक इंच भाई जर कमी पडली तर आपलं ते कटिंगमध्ये जातं. जर आपण एकाच साईडने सुरुवातीला लावायला सुरुवात केली तर एकाच बाजूला तुम्हाला 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा एकाच साईडनं तुम्हाला कमी पडू शकतं. म्हणून मधोमध भाई लावायला सुरुवात करायची अशा पद्धतीने. ताईनं जोपर्यंत तुमचा सराव होत नाही तोपर्यंत या पद्धतीनं तुम्ही भाई लावून बघा. एकदम व्यवस्थित तुम्हाला भाई लावता येईल. आणि अशा पद्धतीनं तुम्ही आपण कोणतीही गोष्ट सराव केल्यावर खूप छान चांगलीच होते. बघू शकताय तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं भाई लावता येईल. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा. आणि जर काही प्रॉब्लेम असतील काही इश्यू असेल तर कमेंट करून सांगा, काय त्याचं उत्तर मी नक्की तुम्हाला देईन. बघू शकताय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त ताईंनी सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.